गणपती बाप्पा. चला आता आम्ही निघालोय आणि आम्ही चाललोय अलिबागला. पोचलोय. रीच आवर डेस्टिनेशन, आवर होम. हे मंदिर एवढ्या उंचावर बनवलेलं आहे ना. हॅलो, व्हॉट्सअप गाईज, मी अक्षय तुमचा खूप खूप मनापासून स्वागत करतोय माझ्या ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आहे एक छोटासा राईड ब्लॉग. आम्ही निघालोय. मी आता खाली आलेलो ऑलरेडी. रवीना खाली येईल थोड्या वेळात. मी बाईक रेडी करण्यासाठी खाली आलो. टॉप बॉक्स लागलेला आहे. सॅडल बॅग्स माझे लावून घ्यायचे आहेत. मग आता मी सध्या हे आधी करून घेतो, नंतर मग तुमच्याशी पुढे बोलतो. चला, आता बाईक पण सेट झाली आहे. सॅडल बॅग्स पण लावून घेतलेले आहेत. आता आपण निघूया आणि तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट मोटर ब्लॉगिंग सेटअप. हा बघा, आणि आम्हाला जस्ट निघतो आणि तेवढ्यात कॉल आला आमच्या कझिन्सचा. त्यांना पण सरप्राईज होतं. अचानक कॉल केला आणि आम्ही जस्ट निघतच होतो. बस झाला आधीच कॉल केला. गणपती बाप्पा. नाही. चला आता आम्ही निघालोय आणि आम्ही चाललोय अलिबागला. आता ॲज पर मॅप आम्हाला 3 तास दाखवत आहेत. पण आता पुढे माहीत नाही, ट्रॅफिक लागेल, पण ऑब्व्हियसली त्याच्यापेक्षा कमीच टाइम लागणार. तर चला आधी आपण इथून सिटीमधून निघूया, थोडंसं बाहेर. माझा मोकळं वाटेल गाडी चालवायला. ॲज पर मॅप आपल्याला रीच टाइम दाखवतोय 12:23. मी आता आहोत JNPT हायवेला. आणि काय मस्तच रोड आहे. या रोडवर गाडी चालवायला मजा येते. म्हणून मी नॉर्मल रोडवरून न येता हा थोडा डिटूर घेऊन नेहमी येतो, आणि ते एक वेगळा आनंद आहे गाडी चालवायला. रायडर रायडर ऑन द रोड. चला आता संपला JNPT हायवेचा आनंद संपला. आता लागूया आपल्या रेग्युलर रोडला. इथून जाताना थोडासा पॅच खराब आहे. पुढे ठीक आहे, पुढे चांगलं आहे. मी आता ऑलमोस्ट कर्नाळजवळ पोहोचतोय. आणि रोडवर किती गाड्या निघालेल्या आहेत. असं वाटतं सॅटर्डे संडेसाठी सगळे बाहेर निघालेले आहेत फिरायला. कारण हा आता रेग्युलर रूट नाही आहे लोकांचा. ऑफिस रूट तर ऑलरेडी मागे गेला. चला जाऊया आपण आरामात. रस्ता पण खूप चांगला मेंटेन केलेला आहे आता, तर काय वाटत नाही. इथे आरामात जाऊ शकतो, मस्त क्रूज करत. फक्त आता ते कशी गाड्या भरपूर आहेत, पण थोडंसं स्लो जावं लागतं. तर टाईम अपडेट 10:24. आम्हाला इथून अजून 1.5 तास दाखवते पोचायला. ट्रॅफिक तर काहीच नाही आहे. चांगली गोष्ट आहे ती. मस्त चालवलेलं एकदम आरामात, नो घाई, काहीच नाही. फक्त पेनच्या इथे थोडीशी लागू शकते वर. खरं तर स्किपच होतं. कारण असं सगळीकडे बघायला गेलं ना, खूप पॉल्युशन वाटतंय, स्मॉग. म्हणून तुम्हाला व्ह्यू पण काय क्लिअर दिसत नसेल. पण खरंच हे असे रूट्स स्पेसिफिकली कोकणात पावसाळ्यात जेव्हा जातो ना आपण, तेव्हा काय मजा वाटते यार. काय व्ह्यू असतो सगळीकडे. सगळीकडे हिरवळ मस्त.
झाडं आलेली असतात सगळीकडे, एकदम असं सिनिक शॉट्स येतात आणि मस्त फोटोज वगैरे काढले की करूया, ते पण करू. पावसाळ्यात आपण कोकण राईड करूया इथे. सरळ सरळ जायचं आहे अलिबाग. आम्ही विचार केला लवकर निघू, बट सगळं पॅक करता करता, सगळं बाईकवर लोड करता करता वेळ गेला. मग शेवटी निघता निघता आम्हाला ऑलमोस्ट 9:45 झाले. आज सॅटर्डे असल्यामुळे रस्ता पूर्ण मोकळा होता. आणि आता युजली तिथून सिटीमध्ये निघता निघताच एवढी गर्दी असते, सगळी ट्रॅफिक, स्पेशली ऑफिसला जाणाऱ्यांची ट्रॅफिक. त्या गाडीत आता मी पाहिलं गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन चाललेली, म्हणजे बरेच मूर्त्या होत्या. आता कसा माघ महिन्यात ते गणपती सण असणार आहे, माघ महिन्यातला. त्यासाठी ती सगळी तयारी चालू आहे. किती मजा वाटते यार. ते गणपतीचे सणात सगळी लोक गावी जातात, आपल्या आपल्या घरात गणपती बाप्पा असतात, सगळं पूर्ण फॅमिली एकत्र जमते, मज्जा केली जाते. ते दिवसच वेगळे असतात. आणि त्या दिवसांमध्ये एक वेगळा आनंद असतो आणि वातावरणात पण एकदम असं शांतता वाटते, एकदम पीसफुल वाटतं. आपण इथून पेण एरिया क्रॉस केलेला आहे. इथून अजून आपल्याला 1.25 तास लागेलच. आपण आता इथून वडखळ वरून राईट घेतलेला आहे. आता इथून सिंगल रोड, हायवे संपला. इथून आता आरामातच जावं लागेल, कारण भरपूर गाड्या दिसतात मला रोडवर. ओव्हरटेक करणं पण पॉसिबल होणार नाही आहे जास्त. इथून आता ॲप्रॉक्स 1 तास लागेल घरी पोचायला. कोयनाड एरिया. आता कोयनाडच्या इथं आणि कोयनाडला खूप जास्त ट्रॅफिक आहे आणि हा रस्ता खूप छोटा आहे, म्हणजे सगळे गाड्या डायरेक्ट येऊन बॉटलनेक होतात इथे. नाही साईड बाईक असल्यामुळे आपण साईडने निघू शकतोय, असं 4 व्हीलर असं पॉसिबलच नव्हतं मध्ये ट्रकाला. आणि ही गर्दी आज याच गोष्टीमुळे की आज सॅटर्डे आहे आणि सॅटर्डेला लोक मस्त बाहेर निघाले, एक तर गावी निघाले असतील किंवा फिरायला निघालेले असतील. तरी हा खूप मोठा ट्रॅफिकचा पॅच होता. साईडनी काढून गॅप्स काढून एवढा तरी पुढे आलोय आणि ऑलमोस्ट आता संपतच आलंय. हार्डली 2-3 मिनिटाचा पॅच राहिला असेल तो. आता जरा बरं वाटतंय, एकदम चॉकअप झालेली जी ट्रॅफिक होती ती क्लिअर झालेली आहे. आता हे मुव्हिंग आहे आणि पुढे मोकळा आहे रस्ता. पुढे मला नाही वाटत काय ट्रॅफिक असणार आहे आणि इथे मोकळा असतो युजली रस्ता. मस्त मोकळा आहे रस्ता. हे खूप मस्त वाटतं. असं मोकळा असतं ना की चांगलं वाटतं. म्हणजे एकदम पण फ्री नाही आहे, ऑब्व्हियसली गाड्या आहेत, बट अशा रस्त्यात चांगलं वाटतं गाडी चालवायला मुव्हिंग असतं. एकदम बंपर टू बंपर ट्रॅफिक असतं, कंटाळा येतो. मॅडमला आलाय घरून फोन, तर मस्त बोलत बोलत फोनवर चालू आहे ट्रॅव्हलिंग. खटा शिवाई पण खूप चांगले केलेले.
सेम शिवशाही पण आधी असंच होतं, बट कसं त्यांचं मेंटेनन्स वगैरे एवढं होत नाही ना, म्हणून तेवढं कम्फर्ट राहत नाही मध्ये. पण तरी त्यातल्या तर ठीक आहे, खूप चांगलं आहे शिवशाही सुद्धा. शिवाय तर ॲक्च्युली वॉल्वो बसच वाटतं, लिटरली कम्फर्ट एवढा मस्त आहे कम्फर्ट त्यात, खूप चांगलं वाटतं. अरे खड्डे 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 काय संपत नाही. आता आपण कारली खिंड, इथून 20 मिनिटात पोहोचून जाऊ. फक्त असं अडकलं नाही पाहिजे. आता या बसच्या मागे सगळ्या गाड्या अडकलेल्या आहेत. बस स्लो जाते, बस ऑब्विसली थोडी फास्ट जाऊ नाही शकत. तरी आपण ट्राय करूया साईडने काढायला, सरळ रस्ता मिळाला. मागे जे आता तुम्ही मंदिर पाहिलं ते आहे पात्र देवीचं मंदिर. आणि तुम्ही कुठेही गेलात, कोणत्याही घाटात गेलात, एक मंदिर असतंच. समोर पण एवढ्या गाड्या येत आहेत कंटिन्युअस, म्हणजे मोकळा रस्ता दिसला की अचानक एखादी गाडी येते, ओव्हरटेक पण नाही करतायत. जाऊया आपण आरामात, काय घाई नाही. पोचलोय, रीच आवर डेस्टिनेशन, आवर होम, असं मॅडम बोलतात मागून. चला आता हे सगळं सामान उतरवायचं आहे. हा, नाही मला राहू दे, इथूनच घेतो. फायनली मम्मी पप्पा नाही आहेत घरी, ते जरा पुढे गावात गेलेले आहेत. आम्ही पण आता लगेच तयारी करून पुढे जाऊ. लॉक उघडण्याचं कसं, अरे वा, उघडला उघडला, लगेच उघडला. एक्सपर्ट झाली आता लॉक उघडायला. हा हा, येस, फायनल स्टॉप. आता बाकी सगळं घेतलंय, मेन सॅडल बॅग्स आणि टॉप बॉक्स पण काढून घ्यायचं आहे मला, ते काढूया आधी. सुवा विथ ऑल द इक्विपमेंट्स. आधी हे काढून घेऊया आता लगेच, कारण आम्हाला लगेच तयार होऊन निघायचं आहे. मग जास्त वेळ न घालवता आधी हे करून घेऊया. आणि हे बघा आमची मॅडम, तिला लागली आहे भूक, आणि मग तिने तिच्यासाठी पण घेतलं आणि माझ्यासाठी पण आणलं. आता लगेच आधी हे काढतो आणि मग नाश्ता करून घेऊया. चला. आम्ही आलेलो सनराईज बघायला, पण फॉग एवढा जास्त आहे की काहीच दिसत नाही आहे. आणि सन तर वरती येऊन तो दिसायला ऑलरेडी सनराईज झालेला आहे. सनराईजचा टाईम होता 7:40, तर आता टाईम झालेला आहे अराउंड 7:25. बट फॉग एवढा जास्त आहे की काहीच दिसत नाही आहे. आणि सन वरती येऊन दिसायला
मला तर असं वाटतं 9-10 वाजता दिसेल. या अँगलने सनराईज होतो. फॉग एवढा जास्त आहे की तो लिटरली सरफेसच्या लेवलला पूर्ण फॉग. आता तरी थोडंसं कमी झालं आहे. मी फोटो ॲड करेन, त्यात तुम्ही बघू शकता किती जास्त फॉग दिसतोय. चला आपण आता जाऊया. एक छोटासा अँगल दिसतो सनचा, बट आय डोंट नो तो कॅमेरामध्ये कॅप्चर होईल की नाही. तो अजून थोडासा वरती येईल तेव्हा दिसेल तो. तो झाडांमध्ये एक छोटंसं दिसतं. आता दुसरं एक इम्पॉर्टंट काम चालू आहे, गाडी धुणं. गाडी खूप जास्त धुळीने माखलेली आहे. चिखल वगैरे नाही आहे जास्त, पण धुळीने माखलेली आहे. चेन तर मी कालच साफ करून घेतली, पूर्ण चेन क्लीन करून घेऊ. आता वॉश करून नंतर ल्यूब करायचं बाकी आहे फक्त. मग आता लगेच वॉश करून घेऊया आणि मग आम्ही जाणार आहोत मंदिरात. चला आता आम्ही फ्रेश झालो आहे आणि आम्ही आता चाललो आहे मंदिरात. मॅडम पण तयार झालेले आहेत. मम्मी पप्पा ऑलरेडी गाडीवर पुढे निघालेले आहेत. तर आता निघूया, गाडी काढूया आणि मग डायरेक्ट जाऊया थेट मंदिरात. तर आम्ही आता निघालो आणि चाललो आहे गावात मंदिरात. वरसोली गावात एक मल्हारचं मंदिर आहे, तिथे जाणार आहोत. आणि मग नंतर संगमेश्वर, या 2 ठिकाणी जाणार आहोत आम्ही. 2 नाही, सॉरी 3 ठिकाणी. आमच्या फॅमिलीचं मंदिर जे मानलं जातं तिथे जाणार आहोत. ते सुद्धा गावातच आहे. इथून आमचं गाव वरसोली म्हणजे घरापासून लिटरली 10 मिनिटावर असेल. पण रस्ता आता खूप जास्त खराब झालेला आहे. आता गाडी वॉश केली, चेन क्लीन केले, त्याचे गिअर अँड ऑल सगळे क्लीन केले, तर एवढं स्मूथ झालंय. गिअर तर एवढे स्मूथ पडत आहेत, खूप मस्त वाटतं एकदम चालवायला. ए डॉगी, डॉगेश भाय. रवीनं मच्छीचा वास आला इथे आणि तिच्या तोंडात पाणी सुटलं. आज कसं संडे आहे, तर संडेला सगळे लोक आलेले आहेत. त्यांच्यासाठी इथे जेवण केलं जातं. हॉटेल्स अँड स्पेसिफिकली नॉट हॉटेल्स, इथे घरं आहेत. घरं पण रेंटमध्ये भेटतात. होमस्टे जे आपण बोलतो, जेवणासहित जेवण वगैरे पण देतात त्यांना विचारलं तर. घरगुती जेवण, मस्त मच्छी फ्राय, कालवण. हे मंदिर एवढ्या उंचावर बनवलेलं आहे ना, म्हणजे जेजुरीसारखंच केलेलं आहे. जेजुरीला कसं वरती चढून जायचं आहे, तसंच सेम. म्हणून या मंदिराला प्रति जेजुरीसुद्धा बोलतात. लिटरली हे मंदिर एवढ्या लांबून दिसतं ना, आता आमच्या घरापासून सुद्धा हे मंदिर क्लिअरली दिसतं.
हे तुम्ही बघू शकता इथे दोन्ही जुन्या मंदिराचा आणि नवीन मंदिराचा फोटो लागला. चला आता इकडचं दर्शनसुद्धा झालं, तर आता आपण जाऊया पुढे. आता आम्ही चाललो आहे आमच्या कुलदेवाच्या मंदिरात. आपण आता इथून पण निघालोय गावातून आणि चाललोय संगमेश्वर मंदिरात. इथून संगमेश्वर मंदिर 15 ते 20 मिनिटावर आहे, आणि तो जरा आतला रस्ता आहे, तो पण गावातला रस्ता आहे. आता तो रस्ता कसा आहे माहित नाही. हा इथं आपल्या गावात यायला रस्ता कारण खूप खराब आहे. हा खराब झालाय रस्ता, मध्ये काम केलेलं पण परत तिथे गाड्या येऊन येऊन परत खराब झालं. हे होतच असतं इथे. जाऊ दे, आपण त्याच्यावर जास्त चर्चा न करता आपण पुढे निघूया. आपण गावातल्या रस्त्यात आलेलो आहे आणि बघू शकता किती मस्त शांतता वाटते इथे. हे तलाव आहे, तलावात मच्छीमारी पण चालू आहे. म्हणजे आपण शहरात राहणारे लोक, आपल्याला हे हवं असतं असं शांतता मस्त. काय ड्युटी कॉल्स जावे लागतं. आम्ही पण आता निघणार संध्याकाळी, तोपर्यंत सगळं असंच मजा करून घेऊया. मम्मी पप्पा पण पुढेच आहेत ॲक्टिवावर, आणि आपण त्यांच्या मागे मागे चाललोय. हा रस्ता एक खूप छोटा रस्ता आहे. म्हणजे कधी कधी आता 4 व्हीलर तर फार रेअरली येतात, पण 4 व्हीलर कोणत्या आले की पूर्ण रस्ता ब्लॉक होऊन जातो. दोन्ही साईडने 4 व्हीलर आले की. सिंगल रोड जायला इश्यू नाही आहे, 4 व्हीलरला ते जातात आरामात. पण जेव्हा दोन्ही साईडनी येतात तेव्हा मग रस्ता पूर्ण ब्लॉक करून टाकतात. बघा, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, खूप छोटा रस्ता आहे. हे बघा, हे तुम्ही बघू शकता मस्त दोन्ही बाजूला शेत आणि त्याच्यामधून चाललाय रस्ता. हे असे रोड पाहिजे ना, मला पारो रोड आठवतो गोव्याचा. तो पण असाच आहे, दोन्ही साईडनी शेत आणि झाडं आणि फक्त एक सिंगल रस्ता. म्हणजे सिंगल रस्ता आहे, तिथे रस्ता मोठा आहे. हे आपण आता आलोय मंदिराजवळ. हे आहे संगमेश्वर मंदिर. स्पेशली पौष महिन्याच्या दर रविवारी संध्याकाळी इथे भजन आणि पूजा असते. आता आपण मंदिरात पाया पडले ते गावाचं वरसली गावाचं मंदिर मानलं जातं, जिथे आमचं गाव आहे. आणि आता आपण जिथे चाललो ते अलिबाग गावाचं मंदिर आहे. तिथे आता पाया पडून झालंय, अजून पुढे जाणार आणि पुढे शंकराचं मंदिर सुद्धा आहे, मग तिथे जाणार त्याच्या पुढे.
हे आहे शंकर मंदिर. चला आता दर्शन सुद्धा करून झालंय आणि आता आम्ही चाललोय मोठ्या मम्मींच्या घरी म्हणजे अलिबागला. दादा पण असेल तिथे किंवा कामावर गेला असेल, तर मला नक्की माहित नाही तो आहे का घरी. वहिनी तर कामावर गेलेले आहेत. हा बघा, हाय आयुष. आयुष टक्कर दे टक्कर दे टक्कर दे. ऐक त्याला पण मजा वाटते. आता आम्ही पण निघालो आणि आयुष पण आमच्या सोबतच येतोय. तर त्याचं डायपर वगैरे घालणं चालू आहे. तोपर्यंत आपण जाऊन गाडी काढूया. तर आम्ही निघालो तेव्हा. दादा बाय करतो. बाय. फ्लाइंग किस फ्लाइंग किस. चला येतो आम्ही. चलो बाय. चला आम्ही निघालो. तर मस्त तयार वगैरे करून आणि तेवढ्यात तो लागला रडायला गाडीवर बसताना. मग जाऊ दे प्लॅन कॅन्सल. तर आता आम्ही चाललो परत घरी. इथून आता लागणार रेवस हायवेला वरसोळी फाटा. चलो येस येस येस. चलो मी आता निघालो. चलो बाय बाय. चलो आता आम्ही निघालो. बाय. येस गाईज, तर फायनली आता आम्ही जस्ट घरी आलो आहे. टाईम झाला आहे 11:15. आम्ही संध्याकाळी अराऊंड 7:30पर्यंत निघालो आणि लिटरली आम्हाला संध्याकाळी आम्ही असा विचार केलेला की बीचवर जाऊन येऊ, जर तुम्हाला मस्त बीच शॉट्स पण देऊ. पण आधी आम्ही तिथे पाया पडायला गेलो देवळात, तिथून मग नंतर घरी आलो. सगळं जेवण आटपता आटपता एवढं दमायला झालं. सगळे थकलेले, जेवून आराम केला आणि मग बॅग बॅग भरली आणि डायरेक्ट निघालो. लिटरली असं थकायला झालं. आता पण आता असं झालं आहे, आता मी पण सामान घेऊन आलो आहे. हे तुम्ही बघू शकता. सगळं आवरायचं आहे मला आता आणि हे सामान सगळं आता पॅक करून आवरायचं आहे. मला वाटत नाही आज सगळं होईल. तर ठीक आहे, हे आता मी सगळं आणून ठेवतो. तरी टॉप बॉक्स अजूनही गाडीलाच आहे, तर तो टॉप बॉक्स पण घेऊन येतो मी. नंतर आम्ही फ्रेश होऊन जेवून झोपायचं, कारण उद्या परत रेग्युलर शेड्यूल. काही नाही करू शकत. रेग्युलर शेड्यूल आहे तिथे तर आपल्याला जायचंच आहे. तर करू आता लवकरच दुसरा पण काहीतरी नवीन प्लॅन करूया. नेक्स्ट टाईम आम्ही गावी जाऊ तेव्हा तुम्हाला परत हे सगळे शॉर्ट्स दाखवेन. स्पेसिफिकली बीच शॉर्ट्स दाखवेन. वर्सोली बीच, अलिबाग बीच, आम्ही जिथे पण जाता येईल तिथे तुम्हाला हे सगळे शॉर्ट दाखवेन. आणि खूप सुंदर बीच आहे आणि आजकाल लोकांना हे लिटरली खूप ॲक्सेसिबल झालेलं आहे. अलिबाग हे कारण मुंबईपासून खूप जवळ आहे. खूप लोकं असतात, खूप गर्दी असते लोकांची, स्पेसिफिकली सॅटर्डे संडे. तर मग हे पण तुम्हाला शॉर्ट दाखवेन पुढच्या वेळेला फॉर शुअर. तर आत्तासाठी आपण इथे व्लॉग एंड करूया आणि सबस्क्राईब करा, लाईक करा
असेच तुमच्यासाठी नवीन नवीन चांगले चांगले व्लॉग्स घेऊन येईन, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी दाखवेन. तर नक्कीच फॉलो करा. टिल देन, डू व्हॉटएव्हर यू वॉन्ट, स्टे हैप्पी, ईट हेल्दी, बी सेफ एंड एन्जॉय योर लाइफ, क्योंकि ये ज़िंदगी ना मिलेगी दोबारा. गुड बाय.